नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आजच्या या लेक्चरमध्ये आपण 10 आणि 11 फेब्रुवारीचे महत्त्वाचे करंट अफेअर्स अगदी डिटेलमध्ये बघणार आहे, प्रश्न उत्तराच्या स्वरूपात। या लेक्चरचा फायदा तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त गट ब, संयुक्त गट क, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात होणारी शिक्षक भरती, जर एक्झाम तलाठी एक्झाम झाली तर तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा या लेक्चरचा भरपूर फायदा होईल। त्यामुळे लेक्चर नक्की बघा। याची PDF तुम्ही आमच्या विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा, ज्याची लिंक इथं सुद्धा दिली आहे, त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे। PDF डाउनलोड करा, तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल। डायरेक्टली मुद्द्याकडे येऊ। पहिला प्रश्न आहे, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे कोणत्या देशाने आरोग्य आणीबाणी घोषित केली? म्हणजे इथं या देशात डेंग्यूच्या रुग्णांची समस्या इतकी वाढली किंवा संख्या इतकी वाढली आहे की त्या देशाला आणीबाणीची घोषणा करावी लागली, हेल्थ इमर्जन्सी लागू करावी लागली आहे। तो देश आहे ब्राझील। तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2। तर डेंग्यूचं जर आपण संख्या इथं बघितली, कंपेअर करून जर बघितली ना मित्रांनो, तर मागच्या वर्षी याच पिरियडमध्ये जेवढी संख्या होती त्याच्यापेक्षा सुमारे 4 पट जास्त संख्येमध्ये वाढ झालेली आहे। एकट्या रिओ दी जेनेरो या शहरामध्ये, जे ब्राझीलची राजधानीचं ठिकाण आहे, इथं डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 10,000पर्यंत पोहोचली आहे। तर विचार करा किती मोठ्या प्रमाणात इथं डेंग्यूचं संकटच आलेलं आहे, हेल्थ इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे। जागतिक आरोग्य संघटनेने पूर्वी हवामानातील बदल आणि डेंग्यूचा वाढता धोका या संदर्भात दिशादर्शक दिले होते। उच्च तापमान आणि वाढलेला पाऊस यासारख्या कारणांमुळं अशा प्रकारे डेंग्यूची लाट पसरली आहे, असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ऑलरेडी सांगितलं आहे। तर तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं आहे की डेंग्यूच्या तापामुळं जी काही अचानक वाढलेली जी समस्या आहे आणि त्याच्यामुळं आरोग्य आणीबाणी कोणत्या देशात लागू करण्यात आली, तर तो देश म्हणजे ब्राझील। ठीक आहे, मी तुम्हाला ना थोडक्यात डेंग्यू या आजाराबद्दल माहिती सांगतोय आणि ही माहिती तुम्ही सुद्धा वाचू शकता। आमच्या विजन स्टडी या वेबसाईटवरती जा, अगदी मोफत आहे सगळं काही। थोडा मी तुमचा काही सेकंदच फक्त वेळ घेणार आहे मित्रांनो। ही वेबसाईट कशी वापरायची हे मी तुम्हाला सांगतोय। www.visionstudy.in हे गुगलवरती सर्च केल्यावरती वेबसाईटचं पेज ओपन होईल, तिथं तुम्ही लॉग इन करायचं आहे। हे सगळं मोफत आहे। अकाउंट ओपन करायचं आहे, लॉग इन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला PDF डाउनलोड करता येईल। तर तुम्ही तिथं या डाउनलोड PDF वरती क्लिक करा। तिथं आल्यानंतर सगळे विषय दिलेत आपण, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सगळे काही विषय तिथं, म्हणजे पॉलिटी वगैरे सगळे, सायन्स, सगळे टॉपिक अगदी डिटेलमध्ये कव्हर केलेत। यामध्ये जर तुम्ही सायन्सच्या इम्पॉर्टंट नोट्सवरती क्लिक कराल तर इथं सायन्स संदर्भाच्या सगळ्या PDF अवेलेबल आहेत। तर तिथं तुम्ही ते वाचू सुद्धा शकता, PDF डाउनलोड करून सुद्धा सेव्ह करू शकता। तर डायरेक्टली तुम्हाला बरेचसे कंटेंट इथं दिसणार आहे, त्यापैकीच मी तुम्हाला आपल्या विजन स्टडीवरच्याच नोट्समधून डेंग्यू हा विषय, डेंग्यू हा जो आजार आहे याच्याविषयीची माहिती मी सांगतोय। नोट्स सुद्धा अगदी तुम्हाला बोलक्या भाषेमध्ये दिसतील, जसं की इथं नोट्सच मी तुम्हाला वाचून दाखवतो। मित्रांनो, आज या नोट्समध्ये आपण डेंग्यू बद्दल परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहिती जाणून घेणार आहोत। डेंग्यू हा मॉस्किटो बॉर्न व्हायरल डिसीज, मच्छरापासून पसरणारा विषाणूजन्य रोग आहे। आता जर तुम्ही अशा जर काही गोष्टी वाचल्या तर ते तुमच्या डोक्यामध्ये प्रिंट होतील। एक्झाममध्ये तुम्ही हे विसरणारच नाही की मच्छरांपासून पसरणारा हा एक विषाणूजन्य रोग आहे आणि मॉस्किटो बॉर्न व्हायरल डिसीज म्हणजे त्याला MBVD म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तर डेंग्यू हा मच्छरापासून होणारा एक विषाणूजन्य रोग आहे। त्यानंतर या नोट्समध्ये पुढं असं दिलंय, एडिस इजिप्टी या मादी डासामुळे डेंग्यू विषाणूचा प्रसार होतो। हे डास सामान्यतः दिवसाच्या वेळी चावतात, म्हणजे त्यांचा जो मोस्ट ॲक्टिव्ह टाइम असतो हा पहाटेचा आणि संध्याकाळचा असतो, म्हणजे ते त्यांच्या कार्यक्षमतेच्या शिखरावरती असतात। म्हणजे रात्री हे डास चावतात असं नाही, पण हे जे त्यांचं जे मुख्य चावण्याची जी वेळ आहे, जे कार्य करतायत ते पहाटे आणि संध्याकाळी। तर हे लक्षात ठेवायचं आहे। ॲक्च्युली एक्झाममध्ये ना असे क्वेश्चन आयोग विचारतो, आपल्याला ते थोडं फनी वाटतं की असा क्वेश्चन कसं काय विचारला, पण जर तुम्हाला इतरांपेक्षा एक पाऊल पुढं राहायचं आहे तर तुम्हाला ही माहिती असणं गरजेचं आहे। संक्रमित डास चावल्यानंतर 6 ते 10 दिवसांनंतर लक्षणं विकसित होतात, म्हणजे लक्षणं दिसायला सुरुवात होते। डेंग्यू तापाची लक्षणं काय आहेत? भूक न लागणे, अतिसार आणि उलट्या, हिरड्या आणि नाकातून रक्तस्राव, तीव्र स्नायू दुखणे, पांढऱ्या पेशी कमी झाल्यास थकवा, मळमळ, उलट्या, त्याचबरोबर त्वचेवरती अनेक पुरळ येणं, जखमा होणं, रक्तदाब अचानक खाली येणं,
हे सगळी या डेंग्यू तापाची लक्षणं आहेत. डेंग्यूमध्ये एक डोकेदुखीसुद्धा तीव्र वाढते. रुग्णास आठवड्यातून 3 ते 7 दिवस तीव्र तापसुद्धा राहतो. डेंग्यू तापाचं निदान हे रक्ताची चाचणी करून केलं जाऊ शकतं. याच्यावरती निश्चित काही उपाय आहे का तर नाही, कुठले असं डेंग्यूसाठी म्हणून खास विशिष्ट औषध नाही आहे. पण गंभीर प्रकरण जर असेल तर 24 तास रुग्णालयात जर त्याची दखल घेतली, त्याचबरोबर त्याला ब्लड ट्रान्सफ्युशन्स, त्याचबरोबर इंट्रावेनियस फ्लुइड सप्लिमेंटेशन हे जर केलं तर त्याच्यावरती एक उपचार म्हणून ह्या गोष्टी लागू होतात. पण डेंग्यूवरती स्पेसिफिक असं उपचार किंवा औषध उपलब्ध नाही आहे. डेंग्यूपासून बचाव म्हणूनच आपण काही गोष्टी करू शकतो, जसं की आपल्याला डास चावणार नाहीत, डासांची संख्या वाढणार नाही याच्यासाठी पाणी साठवू न देणं घरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, त्याचबरोबर संपूर्ण अंगभर कपडे घालणं. तर असे काही आपण गावठी उपाय करून डेंग्यूपासून वाचू शकतो. तर या काही गोष्टी अशा नोट्समध्ये दिलेल्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला होमवर्कसाठी सुद्धा या नोट्समध्ये क्वेश्चन दिला आहे की दरवर्षी कोणत्या किंवा डॅश डॅश हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि हे जे डेंग्यू हे जे इंग्लिशमध्ये लिहिलं आहे याच्यावरती क्लिक केलं की ही अख्खी PDF तुमची डाउनलोड होईल. त्यासाठी विजन स्टडी वेबसाईटवरती जा आणि तुमचा अभ्यास सुरळीत करा. सुटसुटीत सगळ्या नोट्स तिथं आहेत. एवढाच तुमचा वेळ घेतला. डायरेक्टली पुढच्या प्रश्नाकडे येऊ. कझाकस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ते व्यक्ती म्हणजे ओल्झास बेकेटनोव्ह हे कझाकस्तानचे नवीन पंतप्रधान असतील. एक्झाममध्ये इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट्समध्ये जर अवघड क्वेश्चन विचारायचा आहे, तुमचा मार्क मिळवू द्यायचा नाही या आयोगाला, तर हा क्वेश्चन मे बी विचारला जाईल. पण याच माहितीवरती जर मला क्वेश्चन पेपर सेट करायची वेळ आली ना तर मी हा क्वेश्चन तुम्हाला थोडा जॉग्रफीच्या अँगलने विचारणार. मी देताना एका देशाचं वर्णन देणार आहे की असा कोणता देश आहे की ज्याच्या पश्चिमेला कॅस्पियन समुद्र आहे, वायव्येला उत्तरेला रशिया या देशाची मुख्य भूमी लागून आहे, पूर्वेला चीन आहे, दक्षिणेला उझबेकिस्तान, किर्गिस्तान तर या देशांची सीमा लागून आहे. तर हा देश कोणता? तर तो देश असणार आहे कझाकस्तान. म्हणजे हाच प्रश्न आहे, हाच विषय, हा देश चर्चेमध्ये असल्यामुळं आयोग आपल्याला जॉग्रफीमध्ये विचारेल किंवा असं मॅप रिडिंगच्या माध्यमातून विचारेल. तर तुम्हाला एवढी माहिती असायला पाहिजे. कझाकस्तानबद्दल सांगायचं झालं तर इथं मॅपमध्ये दाखवल्यानुसार कझाकस्तानच्या आजूबाजूचे देश इथं तुम्ही बघा. इथं तुम्हाला कझाकस्तानला लागून असलेला जो समुद्र आहे, जो पश्चिमेला म्हणण्यापेक्षा डायरेक्टली नैऋत्येला आहे, तो म्हणजे कॅस्पियन सी. तर कॅस्पियन सी कोणत्या देशाला नैऋत्यकडून जोडला गेलेला आहे? तर तो देश आहे कझाकस्तान. आणि हा मध्य आशियातला सगळ्यात मोठा देश आहे. जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून कझाकस्तानचा 9वा क्रमांक लागतो. लक्षात ठेवायचं, हे एक्झाममध्ये विचारतील. तर भारताचा कितवा क्रमांक आहे हे तुम्ही कमेंट करून कळवा. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून भारताचा कितवा क्रमांक लागतो? कझाकस्तानचा 9वा क्रमांक आहे. कझाकस्तानची राजधानी आपण पाठ केली आहे ती आहे अस्ताना आणि तिथलचं जे चलन आहे हे आहे टेंगे, कझाकस्तानी टेंगे. राजधानीचं जे शहर आहे हे आपण पाठ केलं असं मी काय म्हणतोय, कारण मी थोडा ओल्ड बॅचवाला आहे. म्हणजे मला माहिती होतं की राजधानीचं नाव अस्ताना आहे. पण जे नवीन विद्यार्थी आहे ज्यांनी 2019 नंतर प्रिपरेशन सुरू केलं आहे त्यांना माहिती असेल की कझाकस्तानच्या राजधानीचं नाव आता बदललं आहे आणि राजधानीचं नाव हे नूर सुलतान असं झालेलं आहे. राजधानीचं शहर बदललेलं नाही आहे किंवा ठिकाण बदललेलं नाही आहे, पण त्या राजधानीचं नाव बदललं आहे. म्हणजे अस्ताना या शहराचं नाव आता नूर सुलतान असं ठेवण्यात आलं आहे 2019मध्ये. 1998 ते 2019 पर्यंत या शहराला अस्ताना म्हणून ओळखलं जायचं. पुढे 2019मध्ये मार्चमध्ये नूर सुलतान असं नाव याचं देण्यात आले तिथलच्या एका राजाच्या नावावरती. ओके, त्याला समर्पित म्हणून नूर सुलतान हे आता कझाकस्तानच्या राजधानीचं नाव आहे. कझाकस्तान हा पूर्वी 1991च्या पूर्वी हा USSRचा एक भाग होता. USSRचे जे घटक संघ किंवा प्रजासत्ताक बनले त्याच्यानंतर 16 डिसेंबर 1991ला कझाकस्तान हा एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आला आहे, जो की मध्य आशियातला सगळ्यात मोठा देश आहे. भूपरिविष्टित देश म्हणून त्याला ओळखलं जाते. एका बाजूला नैऋत्येला फक्त कॅस्पियन सी आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण प्रत्येक लेक्चरमध्ये मॅप रिडिंगवरती थोडा भर देतोय. एक तरी क्वेश्चन, एक तरी जगाचा भाग आपण त्या लेक्चरमध्ये बघण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुमचा अभ्यासामधला उत्साह वाढेल. एक्झामसाठी एक जॉग्रफीचा टच पण तुम्हाला डेली मिळत राहील. पुढचा प्रश्न आहे, अहमद अवाद बिन मुबारक यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली? म्हणजे हे सुद्धा एक अपॉइंटमेंट आहे. अहमद अवाद बिन मुबारक, तर हे येमेन, पर्याय क्रमांक 4, येमेनचे नवीन
पंतप्रधान बनलेत, जे की येमेनचे आधी परराष्ट्र मंत्री होते. तेच आता पुढे जाऊन या येमेनचे पंतप्रधान बनलेत. तुम्हाला माहिती असेल रिसेंटली एक गोष्ट चर्चेमध्ये होती बघा, जे हुती रिबेल्स आहेत तर ते रेड सीमध्ये जे व्यापारी जहाज आहे त्यांच्यावरती अटॅक करतायत, तेल वाहणारी जहाजांवरती अटॅक करतायत, ते इस्रायल वगैरेचा कॉन्फ्लिक्ट चालू आहे म्हणून. तर याच हुतींवरती, या हुती बंडखोरांवरती अमेरिका आणि इतर देशांनी मिळून, त्याच्यामध्ये युकेचा समावेश आहे, अमेरिका आहे, तर या सगळ्यांनी मिळून थोडेसे आक्रमणं केलीत या बंडखोरांवरती. तर या दरम्यान येमेनमध्ये थोडासा तणाव वाढतोय, कारण हे जे हुती रिबेल्स आहेत तर ते येमेनचा भाग म्हणून ओळखले जातात किंवा येमेनमधून त्यांचं ऑपरेशन चालतं, आणि त्याच्यामुळं अमेरिका आणि युकेला थोडा यांचा सपोर्ट हवा होता, आणि म्हणून मग त्यांनीच राज्य पलटले असं म्हणू शकता. आणि पंतप्रधान म्हणून आता तिथं अहमद अवाद बिन मुबारक यांची नियुक्ती करण्यात आली, जे आधी परराष्ट्रमंत्री होते. ठीक आहे मित्रांनो, मी येमेनचा मॅप घेणार नाही आहे इथं, तो तुम्हाला होमवर्कसाठी मी ठेवला आहे. थोडासा आपण जसा कझाकस्तानचा मॅप जसा आपण बघितला तसा येमेनचा मॅप बघा, की येमेनच्या पश्चिमेला रेड सी आहे, उत्तरेला सौदी अरेबिया वगैरे आहे. तर जे मॅप तुम्हाला ज्या स्वतः तुम्ही बघाल तर चांगल्या गोष्टी लक्षात राहतील. पुढचा प्रश्न आहे की अलीकडेच भारतीय नागरिकांसाठी व्हिसा मुक्त धोरण कोणत्या देशाने जारी केले किंवा जाहीर केले? तर तो देश आहे इराण. पर्याय क्रमांक 2. इराण या देशाने भारतीयांसाठी, जे भारतीय पर्यटक म्हणून इराणमध्ये जात आहेत अशांना 15 दिवसांचा व्हिसा फ्री ॲक्सेस दिलेला आहे. म्हणजे कसं, व्हिसा फ्री म्हणजे काय असतं, तर आपल्याला भारतामधून पहिल्यांदा व्हिसासाठी अप्लाय करण्याची गरज नाही आहे. आपण डायरेक्टली इराणचं कुठल्याही सिटीचं तिकीट करू शकतो. फॉर एक्झाम्पल तेहरान, जे की इराणची राजधानी आहे, तर मी दिल्लीतून तेहरानसाठी फ्लाईट पकडेल. तेहरानमध्ये उतरल्यानंतर एअरपोर्टवरती मला ते डॉक्युमेंट व्हिसा म्हणून घ्यावंच लागतं, पण ही प्रोसेस भारतामध्ये न करता डायरेक्टली आपण तिथं लँड झाल्यावरती करतो, म्हणून त्याला व्हिसा फ्री ॲक्सेस म्हटलं जातं. तर जर मला इन केसमध्ये इराणमध्ये जायचं आहे फॉर एक्झाम्पल, तर मी 15 दिवसाचा टुरिस्ट व्हिसा, जो व्हिसा फ्री ॲक्सेस म्हणून मला तिथून मिळणार आहे, तर मी त्या धोरणावरती जाऊ शकतो. आणि असा व्हिसा मला वर्षातून 2दा घेता येतो, कारण इथं अशी अट आहे या धोरणामध्ये की पर्यटनाच्या उद्देशाने मी जातोय, 15 दिवसापर्यंत मला व्हिसा फ्री ॲक्सेस आहेच, पण मी हे वर्षातून किती वेळा करू शकतो, तर 6 महिन्यातून एकदा. म्हणजेच दर 6 महिन्यामध्ये एका नागरिकाला एकदाच अशा प्रकारचा व्हिसा फ्री ॲक्सेस मिळणार आहे. वर्षातून मी 2 वेळा जाऊ शकतो. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा मुद्दा समजला असेल. इराणमध्ये सध्या टुरिझम खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. 2022 नंतर हे सध्या साधारण 315% परदेशी पर्यटन हे इराणमध्ये वाढलेलं आहे, आणि याच्यामध्ये मोठा जो वाटा आहे हा भारतीय प्रवाशांचा आहेच. यांना अजून सवलती मिळावेत म्हणून इराणनी ह्या भारतीय पर्यटकांसाठी म्हणून सोय केली आहे. व्हिसा फ्री ॲक्सेस तुम्ही इराणमध्ये घेऊ शकता. इराण कुठे आहे तर मॅपमध्ये इथं बघा, हा वर्ल्ड मॅप, हा आपला भारत देश आहे. भारताच्या थोडं आपण जर असं पश्चिमेकडे चालत चालत निघालो तर पाकिस्तान क्रॉस केल्यानंतर आपण इराणमध्ये पोचू शकतो. इथं जर तुम्ही मॅप बघाल तर बघा, इराणच्या पूर्वेला आहे पाकिस्तान, थोडासा वरती याल तर अफगाणिस्तान आहे, त्याच्यावरती तुर्कमेनिस्तानची सीमासुद्धा इराणला लागून आहे. इराणच्या अगदी उत्तरेकडे जो आहे तो म्हणजे कॅस्पियन सी आपण आत्ताच बघितला होता, कझाकस्तानच्या नैऋत्येला आहे. ओके, त्यानंतर इथं टर्की या देशाची सीमासुद्धा इराणला लागून आहे. इराक या देशाची सीमासुद्धा इराणला लागलेली आहे. आणि जर आपण दक्षिणेकडचा जर भाग बघितला आणि नैऋत्येकडचा, तर तो पूर्ण गल्फ ऑफ ओमान, अरेबियन सी यांनी किंवा पर्शियन गल्फ, तर या समुद्रधुनीनी इराणची दक्षिणेकडची सीमा कंप्लीट केली आहे. आणि त्यामुळं कतार किंवा UAE, ओमान या देशांच्या भौगोलिक सीमा किंवा डायरेक्टली जमिनीच्या सीमा ह्या इराणला लागून नाही आहेत. ओके, त्या दोघांच्या मध्ये काय, तर एका साईडला थोडासा आहे पर्शियन गल्फ आणि त्याच्यानंतर इथं गल्फ ऑफ ओमान आहे. ओके, तर हा मॅप रिडिंगचा भाग तुमच्या लक्षात आला असेल. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधींना समर्पित बापू टॉवर कोठे आहे? तर बापू टॉवर हे चर्चेमध्ये होतं. बिहारमधली एक अचिव्हमेंट ह्याला तुम्ही म्हणू शकता, म्हणजे बिहारमध्ये आहे. बिहारमध्ये मग कुठं आहे, तर पटनामध्ये. पर्याय क्रमांक 3. तर महात्मा गांधीजींना समर्पित बापू टॉवर हे पटना या शहरामध्ये आहे. साधारण 120 फूट हे उंच असणार आहे आणि अशा प्रकारची एक सुंदर इमारत ती दिसते. थोडा तुम्ही जर बघितलं असा कोन टाईपचं स्ट्रक्चर आहे याचं.
7 एकरच्या परिसरामध्ये हे इमारतीचा भाग पसरलेला आहे. एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आहे ही, ज्याच्यामध्ये एक्झिबिशन हॉल वगैरे असतील आणि महात्मा गांधीजींच्या जीवनाचे जे काही आठवणी आहेत तर त्यासुद्धा या एक्झिबिशन हॉल्समध्ये वगैरे असणार आहेत. असा एक 85 करोड खर्चून केलेला एक टॉवर तुम्ही म्हणू शकता, बापू टॉवर, जे की ग्राउंड फ्लोअर प्लस 6, तर अशा एकूण साधारण 7 मजली कन्स्ट्रक्शन हे आहे 120 फुटांचं. ओके, इथं सुद्धा काही इमेजेस दाखवलेले आहेत. इथं बापू टॉवर हे नाव इथं दिलेलं आहे बघा. तर याच्यामध्ये महात्मा गांधींच्या संदर्भाच्या काही आठवणीसुद्धा आहेत, त्यामुळे याला बापू टॉवर म्हणून ओळखलं जाते. पुढचा प्रश्न बघू. मुख्यमंत्री वयोश्री योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या. विधान 1, या योजनेचे उद्दिष्ट 62 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना लाभ देण्याचे आहे. विधान 2, या योजनेद्वारे त्यांना मासिक 3,000 रुपये मानधन दिले जाईल. आणि विधान 3, महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे. त्यापैकी आपल्याला योग्य विधान कुठलं आहे हे निवडायचं आहे. जर तुम्ही ऑप्शन बघाल तर लक्षात येईल. आता अशा प्रश्नांमध्ये जनरली काय होतं माहिती का, जर असे मल्टीलायनर प्रश्न दिलेत तर तुम्हाला लेट्स से की महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे हे माहिती असेल तर तुम्ही इलिमिनेशन मेथडने जाऊ शकता. मग पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 हा इलिमिनेट होतो आहे, कारण तुम्ही शुअर आहात की महाराष्ट्र शासनाची आपली ही योजना आहे. मग आता प्रश्न आला की याच्यामधलं विधान 1 योग्य आहे का 2 योग्य आहे. विधान 1 जर बघितलं तर इथं आपल्याला आयोग 2 गोष्टींमध्ये चुकवेल. एक म्हणजे 62 वर्षांपेक्षा जास्त दिले, तर हा नंबर चुकीचा दिला असू शकतो. 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना लाभ द्यायचा आहे, हा सुद्धा मे बी 15 लाखांच्या ऐवजी 20 लाख असेल, हा सुद्धा नंबर चुकीचा असू शकतो. विधान 2 मध्ये तशी एकच चान्स आहे, मासिक 3,000 रुपये मानधन दिलं आहे असं म्हटलंय. तर विधान 2 मध्ये 3च्या ऐवजी 5,000 असू शकतं. म्हणजे चुकवण्याचे चान्सेस कोणत्या सेंटेन्समध्ये जास्त आहेत, तर आयोगच्या ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत, जो आपल्याला हा प्रश्न चुकवेल, हा विधान 1 मध्ये जास्त आहे, कारण त्याला 2 चान्स मिळत आहेत. 62 वर्षांच्या ऐवजी 68 वर्ष असू शकतं, 70 असू शकतं, 60 असू शकतं. तर त्याच्यामुळं जर मला हा क्वेश्चन अटेम्प्ट करायची वेळ आली आणि मला माहिती नाही, अर्धवट माहिती आहे, तर मी विधान 2 आणि विधान 3 बरोबर आहे म्हणाल. म्हणजेच इलिमिनेशननुसार ऑप्शन 1 आणि 2 इलिमिनेट झाले होते, 4थला मी इलिमिनेट करून टाकलं आणि ऑप्शन 3 हे टिक केलं आहे. मग एक्झाममध्ये चान्स आहे की बरोबर येईल. इथं तरी हे उत्तर बरोबरच आहे. जसं मी म्हटलं होतं की 62 वर्षांपेक्षा जास्त हे विधान इथं चुकीचं आहे. 62 नाही आहे ते, तर ते आहे 65. तर याचा उद्दिष्ट जो आहे ते 65 वर्षांपेक्षा जास्त जे वयोवृद्ध आहेत, तर अशा 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला 3,000 रुपये मासिक स्टायफंड द्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ते जे 65 वर्षांपेक्षा जास्त वयोवृद्ध नागरिक असतील तर ते शारीरिक किंवा मानसिक अपंगत्वाने ग्रासलेले असावेत, अशी सुद्धा एक कंडिशन आहे. ओके मित्रांनो, अंदाजित ह्या योजनेसाठी 480 कोटी रुपये खर्चून ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली योजना आहे, जी की महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये लागू केली जाईल. पुढचा प्रश्न आहे, दिल्ली सरकारने डॅश डॅशसाठी मोफत बस प्रवासाची घोषणा केली आहे. तर कुणासाठी मोफत बस प्रवासाची योजना आहे? तर सर्व स्त्री पुरुष असेल का? तर नाही. मग रेव्हेन्यू कसा जनरेट होईल? सर्व स्त्रियांना मे बी देऊ शकतील, पण पुरुषांना नाही. सर्व मुली व महिला, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे सर्व व्यक्ती का तृतीयपंथी? तर दिल्ली सरकारने नुकताच जो निर्णय घेतला आहे हा तृतीयपंथांसाठी म्हणून घेतला आहे की सगळ्याच तृतीयपंथांना बस सेवा ह्या मोफत असतील. ऑलरेडी त्यांनी महिलांसाठी अशा प्रकारच्या मोफत बस सेवा ह्या सुरू केलेल्या आहेतच. ओके, ऐतिहासिकदृष्ट्या दुर्लक्षित असलेल्या ट्रान्सजेंडर समुदायाला सुविधा आणि समान हक्क प्रदान करणं हा याच्या पाठीमागचा उद्दिष्ट आहे. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांमध्ये असं पहिल्यांदा कुठल्या सरकारने केलं आहे की ट्रान्सजेंडर समुदायाला कल्याणकारी या म्हणजे अशा योजनेचा लाभ होईल. ओके, तर ट्रान्सजेंडर्स किंवा तृतीयपंथी व्यक्ती जे आहेत तर त्यांना दिल्लीमध्ये बस सेवा या मोफत असतील, हे तुम्हाला या प्रश्नामधून समजलं आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या छायाचित्राने 2023चा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉईस पुरस्कार पटकावला आहे? खूप छान फोटो आहेत. खरं तर इथं सांगितलेल्या सगळ्याच फोटोजला हा पुरस्कार मिळू शकतो, पण ते आपल्या हातात नाही आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉईस जो मिळाला आहे हा मिळाला आहे. एक फोटोज मी तुम्हाला दाखवतो बघा. हा फोटो आहे, तो इतका छान फोटो आहे. हा किती शांत झोपला आहे. ह्या बिचाराला माहीत पण नाही आहे की आता ग्लोबल वॉर्मिंगमुळं
ह्याच्या पुढच्या येणाऱ्या जनरेशन्स कशा तयार होतील किंवा हा बर्फ त्याला आतून किती वर्ष बघायला मिळतोय, पण हा अगदी शांत सुखद झोपेचा अनुभव घेणारा हा जो पोलर बियर आहे, तर त्याला हा म्हणजे ह्या इमेजसाठी म्हणून वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉईस हा पुरस्कार जे फोटोग्राफर आहे त्यांचं नाव तुम्ही इथं साईडला इथं लिहिलं आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. नीमा सरीखानी, तर यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यांनी या चित्राचं नाव आईस बेड असं ठेवलं होतं. म्हणजे हा जो फोटो आहे याचं नाव त्यांनी आईस बेड असं ठेवलं आहे आणि हा खरंच खूप छान फोटो आहे. इतरही 4 फोटो इथे दिलेत, ते पण बघा तुम्ही. हा पण म्हणजे हे टोटल असे 5 इमेजेस आहेत किंवा 5 फोटो आहेत ज्यांना सगळ्यात जास्त अवॉर्ड्स मिळाले होते. इथं हे जे कासव आहे ना बघा, त्याला हॅपी टर्टल असं नाव देण्यात आलं होतं या फोटोला. त्याच्यानंतर हे एका वाघाच्या छोट्या पिल्लाला चाटतायत, तर त्याची आई आणि मावशी येते, तर त्याला शेअरिंग पॅरेंटिंग असं काहीतरी नाव देण्यात आलं आहे. म्हणजे पॅरेंटिंग शेअर करतायत ना त्या. आणि त्याबरोबर इथं तुम्हाला पक्ष्यांचा थवा दिसतोय, ज्याने एक नॅचरल काहीतरी शेप बनवला आहे बघा. पक्षाचा शेप दिसतोय, त्याचबरोबर एक वेल माशासारखा पण शेप वाटतोय. तर असे शेप बनत होते हवेत आणि तो फोटो कॅच केलेला आहे. तर या सगळ्या इमेजेस खूप छान होत्या. आय होप तुम्हाला पण कुठल्या तरी आवडल्या असतील. तुमची याच्यापैकी कुठली फेवरेट इमेज आहे, फोटो आहे, हे मला कमेंट करून कळवा. मला नक्कीच तुमचा इंटरेस्ट कशात आहे हे पण समजून घ्यायला आवडेल. इथं हे सगळे फोटो नॅचरल हिस्ट्री म्युझियमनी आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये मांडण्यात आले होते. 75,000पेक्षा जास्त लोकांनी आवडत्या चित्रासाठी मतदान केलं होतं आणि त्यातून जो आपला आईस बेडवाली जी इमेज आहे, तर त्याला वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉईस हा अवॉर्ड मिळाला आहे, जो की नीमा सरीखानी यांनी हा फोटो काढला होता. ओके, पुढचा प्रश्न. एशियन डेव्हलपमेंट बँक ADB ने भारताचे नवे देश संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर हे व्यक्ती आहेत मिओ ओका. नाव लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. मिओ ओका म्हणजे मी आणि का लक्षात ठेवायचं, मध्ये ओ लावून टाकायचं, तर वाईट जोक होता. पण मिओ ओका हे नाव लक्षात ठेवा, जे आता एशियन डेव्हलपमेंट बँकचे भारतासाठीचे म्हणून नियुक्त केलेले देश संचालक किंवा कंट्री डायरेक्टर असतील. ओके, जे आता आधीचे जे होते ना भारताचे कंट्री डायरेक्टर, ते एशियन डेव्हलपमेंट बँकचे महासंचालक बनलेत. म्हणजे त्यांची आता बढती झाली आहे. दक्षिण आशियासाठी म्हणून ते एशियन डेव्हलपमेंट बँकचे डायरेक्टर बनलेत. त्या आधी कोण होते मग, तर ते होते ताकेओ कोनिशी. ताकेओ कोनिशींच्या जागेवरती आता कोण आलंय, तर मिओ ओका. ओके, 2023 ते 2027 पर्यंत भारतासाठीचे ते कंट्री डायरेक्टर असणार आहेत मिओ ओका. ओके, आता या प्रश्नाच्या माध्यमातून ना जगातल्या महत्त्वाच्या ज्या आर्थिक संस्था आहेत त्या थोडक्यात मी तुमची रिवाईज करून देतो. त्यामध्ये पहिली म्हणजे IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. ही युनायटेड नेशन्स मार्फतच बनवण्यात आलेली किंवा युनायटेड नेशन्स ही त्याची पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे. या IMFचे हेड ऑफिस वॉशिंग्टन DC या ठिकाणी अमेरिकेमध्ये स्थापना याची 1945ला झाली होती. याच्या साधारण त्याच वर्षी काही दिवसांच्या फरकाने जागतिक बँकेची स्थापना झाली होती. याचं हेड ऑफिससुद्धा वॉशिंग्टन DCलाच आहे आणि ब्रेटन वुड्स तर या कराराच्या अंतर्गत 1944मध्ये याची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर वर्ल्ड बँक ही लक्षात ठेवायची आहे, ब्रेटन वुड्सच्या कराराअंतर्गत एक भाग म्हणून त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकची स्थापना ही 19 डिसेंबर 1966 रोजी करण्यात आली आहे आणि याचं मुख्यालय हे फिलिपिन्स या देशामध्ये आहे. ओके, आणि न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजेच आपल्या ब्रिक्स देशांची ही जी एक बँक आहे, म्हणजेच BRICS ही जी संघटना आहे, याच्या देशांनी मिळून एक न्यू डेव्हलपमेंट बँक स्थापन केली, ज्याचं हेड ऑफिस आहे शांघाय म्हणजेच चायना या ठिकाणी, चीन या ठिकाणी आहे. स्थापना याची 15 जुलै 2014 रोजी करण्यात आली होती. तर एवढे काही इतर महत्त्वाच्या ज्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था आहेत ह्या सुद्धा तुम्हाला थोड्या माहिती असाव्यात, याच्यावरती सुद्धा आयोग क्वेश्चन विचारतो. तर या लेक्चरच्या माध्यमातून आपण 10 ते 11 फेब्रुवारीचे महत्त्वाचे करंट इव्हेंट्स हे अगदी डिटेलमध्ये बघितलेत. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चर कसं वाटलं हे मला कमेंट करून कळवा आणि अशीच खूप क्वालिटी इन्फॉर्मेशन तुम्ही विजन स्टडीच्या आमच्या वेबसाईटवरतून अगदी मोफत अभ्यासू शकता. खूप काही अभ्यासाचं मटेरियल तिथं अगदी मोफत अवेलेबल आहे. फक्त गरज आहे की तुम्ही तुमचा वेळ द्यायचा आहे, जाऊन तिथं लॉग इन करायचं आहे, वाचायचं आहे, जे आवडतं आहे ते डाउनलोड करायचं आहे. हे सगळं तुमच्यासाठी मोफत आहे. तर भेटूच नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा
आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.